हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हनिंग. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक फिअर असतो. कुठली तरी नाहक अशी भीती असते आणि सतत मग आपलं मन फक्त आणि फक्त निगेटिव्ह विचारच त्या भीतीबद्दल बोलत असतं, आपलं स्वतःचंच मन. आज विषय हा अशा करता मी घेतलेला आहे कारण आज सकाळी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा मला फोन आला आणि जवळजवळ मस्तपैकी अर्धा तास मी तिच्याशी बोलले आणि तिचं मन अक्षरशः मोकळं करून टाकलं. ती माझ्याकडे आली होती 1.5 वर्षापूर्वी. त्यांच्या लग्नाला चांगली 35 वर्ष पूर्ण झालेत, परंतु काही मॅरिटल इश्यूजमुळे तिला असं वाटत होतं की अरे आपला घटस्फोट तर होत नाही आहे ना. म्हणजे कुठल्या तरी द्वंद्वामध्ये ती प्रचंड त्रासलेली होती. नवऱ्याला सोडायचं तर नाही आहे, घटस्फोट घेतला तर समाज काय म्हणेल, आज 2 मुलं आता लग्नाच्या उंबरठ्यावर आलेत, मग बाबा सेपरेट झालेले आईवडील आम्ही कसं फेस करू. ह्या सगळ्यांनी कुठेतरी ती डिप्रेस झाली होती, खूप लो फिलिंग करत होती. त्यांच्यात काहीतरी झालं होतं आणि ह्या कारणास्तव त्या नवऱ्याला मी बोलवून घेतलं. अर्थात त्यांचा घटस्फोट होऊ दिला नाही आणि आज ते छान प्रकारे राहत आहेत एका घरामध्ये. परंतु इतकं सगळं असूनही हा जो फिअर आहे ना, तो सतत तिला तिच्या नवऱ्याकडनं जी झालेली चूक आहे त्याची सतत आठवण करून देतो. आणि ह्यामुळे होतं काय की जे चांगले क्षण आहेत आयुष्यातले त्याचा ती आनंदच उपभोगू शकत नाही. म्हणजे बघा, मी तिला म्हटलं की अगं काय नुकसान झालं तुझं, नवऱ्याने केलेली चूक होती ती त्याने माझ्यासमोर मान्य केली, पुढे ती गोष्ट होणार नाही याची त्याने शाश्वती दिली अगदी 200%. अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही, परंतु त्याने एका लीगल ग्रीन पेपरवर जे काही झालं आहे ते अक्षरशः लिहून दिलं आणि सांगितलं की मॅडम माझ्याने चूक झाली आहे, परंतु मला माझ्या बायकोला सोडायचं नाही आहे. त्यानंतर त्याने बदल केले, ते वेगळ्या रूममध्ये झोपायला लागले. कारण लक्षात घ्या, जेव्हा आपण आरोप करतो तेव्हा समोरचा जो आरोप घेणारा आहे ना त्यालाही कुठेतरी स्वतःची एक लाज असते की अरे माझी चोरी पकडली गेली आहे. त्यामुळे तो माणूस सुधारायला स्वतःला चान्सेस देतो आणि मग तो जेव्हा सुधारत असतो ना तेव्हा तुम्ही त्याच फेजमध्ये राहिलात तर ते एक्सेप्ट करणं तुम्हाला खूप कठीण जातं. आणि तेच सिमिलर माझ्या मैत्रिणीसोबत होतं आहे. आता जवळजवळ 1.5 वर्षानंतर इतकं छान प्रकारे म्हणजे घटस्फोट झालेला नाही, घरातली जी संसाराची घडी होती ती अजिबात बिघडलेली नाही आहे. आता उलट ते लोक 2 छान केरळला जात आहेत, एक 7 दिवसाच्या ट्रिप करता. परंतु असं असून देखील हा जो फिअर आहे ना हा कुठेतरी तिला वर्तमानातला हा आनंद घेण्याकरता कुठेतरी ती मुक्ती आहे ह्या गोष्टीला. तिला छान प्रकारे मी समजावलं आणि म्हटलं की तू केरळ ट्रिपला मस्त जाऊन ये आणि आल्यानंतर मला सांग की कसे छान अनुभव तू घेतलेस. बघा, एका वयानंतर आपल्याला शारीरिक संबंध, सेक्स ह्याची गरज नसते, परंतु आपल्याला आपले पूर्वीचे दिवस आठवतात. आपल्याबरोबर हा नवऱ्याने काहीतरी छान बोललेला आहे, आपले काही दोघांचे क्षण असतात, ते उपभोगायचे असतात. हे म्हटलं तू एक्सेप्ट कर. अशा प्रकारे छान प्रकारे तिला समजावून आज मी फोन ठेवला. मला हेच सांगायचं आहे की कधीकधी आपण भविष्यात काय होईल आणि मागच्या वेळेला भूतकाळात काय झालं होतं हे विचार करताना आपला आजचा जो आहे ना तो त्याचा आनंद घेणंच आपल्याकडनं होत नाही. तर असं करू नका, कारण त्याच्याने आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. म्हणून वर्तमानात जे आज आहे त्याच्यात आनंद घ्यायला शिका, एवढंच मला आज या व्हिडिओतनं सांगायचं आहे. आणि आपल्या फिअर्सवर काम करा. सोपी आयडिया देते. जे काही मनामध्ये फिअर असतील ते एका कागदावर लिस्टमध्ये लिहा, लिस्ट काढा त्याची, आणि मग तुम्हाला स्वतःलाच हसायला येईल की हे किती बेबनाव आहेत किंवा खोटे आहेत. माझे एक कोच होते, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती, म्हणून आज मी हे तुम्हाला शेअर करू शकते. कारण मी माझ्यातल्या देखील फिअर्सवर काम केलेलं आहे आणि आजही करते. त्यामुळे फिअर असतील तर एका कागदावर लिहून काढा,
त्याची लिस्ट बनवा आणि नंतर ते चक्क फाडून फेकून द्या. तुम्हाला अर्ध मनातनं कुठेतरी रिकामं झाल्यासारखं वाटेल. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.